आमुचा जागर दीप। नमस्कार रसिक श्रोते हो, साहित्य जागर प्रस्तुत जागर दीप श्राव्य दिवाळी अंक 2024च्या दीपकथी सदरात मी सुनीता निगम आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। दीपकथी सदरात आज ऐकूया विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या अति आहारी जाऊन पर्यावरणाचा ऱ्हास घडवत चाललेल्या मनुष्याला पर्यावरण विषयक जाणीव करून देणारी कथा जबाबदारी। या कथेचे लेखन केले आहे देवेन सोनार यांनी व वाचक स्वर देखील स्वतः देवेन सोनार यांचाच। चला तर मग ऐकूया कथा जबाबदारी। जबाबदारी। सर्व चिन्ह काहीतरी भयंकर घडत असल्याचाच इशारा देत होती। त्यांनी पद्धतशीरपणे सर्व ठप्प पाडलं होतं। बातम्या तर सोडाच, पण अफवांनाही इथून तिथं पोहोचण्यासाठी अपार कष्ट उचलावे लागत होते। कळी काळ वगैरे म्हणतात तो नक्की हाच, असा आता ठाम विश्वासच झाला होता ऑलिव्हियाचा। एनी अपडेट्स? ओ नथिंग डिअर ऑलिव्हिया, काहीच नाही। रस्त्यांवरच्या अफवांव्यतिरिक्त माझ्याकडे सांगायला काहीच वेगळं नाही। त्यांच्या या हल्ल्यामुळे आपण आपल्या काळाच्या 10 ते 15 वर्ष तरी मागे आलो आहोत, हे मात्र नक्की। कुणी म्हणतो दहशतवाद्यांची कारवाई आहे, कुणी बायबलमधल्या ॲपोकलिप्सचा हवालाच काय देतोय, तर कुणाची मजल थेट एलियन्सने केलेल्या हल्ल्यापर्यंत जाते। ऑल इन ऑल नेमकं सांगणं शक्य नाही। न्यू ऑर्लिन्समधल्या सर्व सुखसोयींनी युक्त अशा आपल्या अपार्टमेंटमध्ये बसून हार्वर्डचे प्रसिद्ध रिसर्चर अशोक चक्रवर्ती आणि त्यांची इंटर्न ऑलिव्हिया चर्चा करत बसले होते। आता थोड्या वेळात त्यांचं प्रसारण सुरू होईल, त्यातूनच काहीतरी कळेल कदाचित। ऑलिव्हियाच्या म्हणण्याकडे आपलं लक्ष नाहीसं दाखवत प्रोफेसरनी लॅपटॉप स्क्रीनकडे लक्ष केंद्रित केलं। सर्व चमत्कारिकपणे विज्ञान कथेची गूढ वळणं घेत घडत होतं। 4 दिवसांपूर्वी हे जग मानवी हालचालींनी गजबजलेलं होतं। माणसं आणि यंत्र मिळून वर्षानुवर्षांचा मानवी उत्क्रांतीचा वारसा पुढं नेत होती। पण अचानक अगदी सर्वांच्या नकळत कुणीतरी यातला जिवंतपणाच शोषून घेतला होता। घटनेची नांदी ठरली ती व्हर्जिनियातल्या नॅशनल रिकॉनेसन्स ऑफिसमधून आलेली सूचना। अमेरिकेतली काही दूरसंचार उपग्रह म्हणे कुणीतरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सचा मारा करणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून निकामी केली होती। पाठोपाठ थोड्याफार फरकाने मग अशाच सूचना अनेक भागातून येऊ लागल्या। जगातल्या अनेक डेटा सेंटर्सवर सायबर हल्ले केल्यामुळे तिथली व्यवस्था खिळखिळी होणं, इंटरनेट पुरवठ्यासाठी जबाबदार असलेले टॉवर्स एकदम बंद पडणं, अशा अनेकविध घटना। जगाचा मर्म असलेल्या इंटरनेटवरच घाव घालून नक्की कोण आपला मतलब साधू पाहतोय? ऑलिव्हियाला प्रश्न पडला। दुसरीकडे जगातल्या मोठमोठ्या लष्करी ताकदींवरही या तथाकथित गटाने हल्ले केले। सुरुवात रशियापासून झाली। काही माणसांनी कसल्या तरी स्मोक बॉम्ब्स सारख्या प्रभावी शस्त्राचा वापर करून संपूर्ण सैन्य निकामी केल्याचं रशियाने सांगितलं। या स्मोक बॉम्ब्सचा मारा झाल्यावर सैनिकांमध्ये अशक्तपणाची लक्षणं दिसू लागली। काही वेळानं ही माणसं वेड्यासारखी वागू लागली, जणू त्यांचं स्वतःवरचं नियंत्रण कुणा दुसऱ्याच व्यक्तीच्या हातात गेलं असल्यासारखी। मुळात इतकं उच्च तंत्रज्ञान एखाद्या दहशतवादी संघटनेकडे असणं ऑलिव्हियाला मान्य नव्हतं। बायबलमधला प्रलयकाळ आला म्हणायचा तर ते मान्य करायला आवश्यक असलेल्या धार्मिक श्रद्धेचा तिच्यात फार पूर्वीपासून अभाव। आता उरते ती एकच शक्यता, ओ जीसस। देवावर 2 सेकंदापूर्वी आपला विश्वास नव्हता हे विसरून ऑलिव्हिया उद्गारली, इज इट पॉसिबल दॅट दिस अटॅक इज एक्स्ट्राटेरेस्ट्रियल? लोक म्हणतात तसं हा हल्ला पृथ्वीबाह्य ताकदींनी केल्याची किती शक्यता आहे प्रोफेसर? प्रोफेसरचं लक्ष वेधून घेण्यासाठी ऑलिव्हियाने मुद्दामून जरा जोरातच विचारलं।
त्याला असं एकदम एलियन अटॅक वगैरे म्हणणं जरा बालिशपणाच ठरेल डिअर. इट इंडीड इज नॉट दिस इझी टू डिफाईन. लेट्स वेट फॉर द ब्रॉडकास्ट. त्यांच्या उत्तराचीच वाट पाहायला हवी आपण. मोजक्या शब्दात उत्तर देण्याची आपली नेहमीची प्रवृत्ती जोपासत प्रोफेसर म्हणाले, जमतंय का काही? लागतोय का कुठला शोध? वैतागत राष्ट्राध्यक्ष पॅटरसन सुरक्षा विभागाच्या सचिव मिस सिल्व्हियांना विचारत होते. व्हाईट हाऊसच्या इमारतीभोवतीचा पहारा कालपासून आणखीच कडक करण्यात आला होता. सायबर अटॅक्सचा मागोवा घेणं संचार व्यवस्थेच्या ठप्प पडण्यामुळे आणखी कठीण झालं होतं. अशात काल दुपारीच अध्यक्षांजवळ ती चिठ्ठी येऊन ठेपली होती. शोध थांबवा, काहीही निष्पन्न होणार नाही यातून. आता एक काम करा, सुरू असलेल्या एकमेव मीडिया चॅनलवर तुमची मुलाखत पुढल्या 5 तासांत यायला हवी. त्यात आपण सबंध जनतेला उद्या आपल्या कामावर न जाता घरीच राहण्याचं आवाहन करणार आहात. आम्ही कोण आहोत, हे सगळं काय चाललंय, या सर्व प्रश्नांची उत्तरं उद्या मिळतील तुम्हाला. उद्याच्या दिवसात याच चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधू आम्ही. वरील सूचनेची वेळेत अंमलबजावणी न केल्यास अमेरिकेच्या विविध भागांत पेरलेले बॉम्ब्स ॲक्टिव्ह केले जातील. सुरुवात व्हाईट हाऊसपासून होईल. पाठोपाठ अपुऱ्या शोधाचा अहवालही व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचला होता. अहवाल आश्चर्य करायला लावणाराच होता खरं तर. बऱ्याच डेटा सेंटर्सवर झालेल्या सायबर अटॅक्स मागे तिथले संगणक कारणीभूत असल्याचं कळत होतं. आय एम इन्क्वायरिंग टू यू मिस सिल्व्हिया. मी तुम्हाला विचारतोय. टू बी व्हेरी फ्रँक, आय डोंट नो मिस्टर प्रेसिडेंट. मी हतबल आहे. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या त्या गूढ डिव्हाइसचा सर्वेलन्स रिपोर्ट पाहिला मी मगाशी, ज्यातून त्यांनी आपले सॅटेलाइट्स निकामी केले. त्याला येणाऱ्या सिग्नल्सचा मागोवा घेण्याचाही प्रयत्न केला आम्ही. सिग्नल्स जगातल्या वेगवेगळ्या भागांतून येत होते. पण सिल्व्हिया एकदम बोलायच्या थांबल्या. पण काय मिस सिल्व्हिया? अधीर होत पॅटरसननी विचारलं. आम्ही सर्च जेट्स पाठवले होते काही भागात शोध घेण्यासाठी, पण त्यांच्याशी काहीच संपर्क होऊ शकला नाही मिस्टर प्रेसिडेंट. हे भयंकर आहे मिस सिल्व्हिया. राष्ट्राध्यक्षांना आपलं बोलणं पूर्ण करण्याची वेळच मिळाली नाही. पुढल्याच क्षणी त्यांच्या स्मार्टफोन क्लॉकने 7 वाजायला 10 मिनिटे असल्याची इशारत दिली. झोप उडवणारं होतं ते सगळं. शेवटी आता या साऱ्याची उकल होणार होती. 7 वाजायला काही सेकंदच बाकी होती. ऑलिव्हिया खुर्चीत जरा रेलून बसली. 5, 4, 3, 2, 1. काउंटडाऊन संपला. टीव्हीचा पडदा 2 भागांत विभागला गेला. एका भागात माणसंच माणसं दिसत होती. कारखान्यात काम करणारी, झाडं तोडणारी, खाजगी वाहनं चालवणारी इत्यादी. आणि दुसऱ्या भागात होती पृथ्वी, असह्य एकाकी पृथ्वी, जिला मानवाकृतीचे स्वरूप दिले होते. खाली ठळक अक्षरांत मार्गारेट थॅचर यांच्या पुढील ओळी कोरल्या होत्या. नो जनरेशन हॅज फ्री होल्ड ऑन धिस अर्थ. ऑल वी हॅव इज अ लाईफ टेनन्सी विथ फुल रिपेअरिंग लीज. वी शुड टेक केअर ऑफ अर्थ्स रिसोर्सेस ॲज अ बॉरोड थिंग. अर्थात पृथ्वीवर कोणाचीही मालकी नाही. भावी पिढीकडून आयुष्यभरासाठी भाडे तत्वावर मिळालेली जागा म्हणून आपण तिची काळजी घ्यायला हवी. हळूहळू पडद्यावर माणसांनी भरलेली एक खोली दृश्यमान होत गेली. पाठोपाठ त्या खोलीतील मंचावर उभ्या असलेल्या माणसाचा आवाज येऊ लागला. नमस्कार, हॅलो. हे सगळं फार विचित्र वळणाने चालत असल्याची मला जाणीव आहे. आपणा सर्वांचा संभ्रम मी समजू शकतो. सर्वांना आधी मी आश्वस्त करू इच्छितो की जर आपण आमचे म्हणणे शांतपणे ऐकण्याची तसदी घ्याल तर सर्व काही सुव्यवस्थितरित्या पार पडेल. हा नक्कीच एका दहशतवादी गटाचा पराक्रम असणार. ऑलिव्हियाच्या मनात विचार आला. 15 वर्ष
हा दिवस फळाला आणण्यासाठी आम्ही तब्बल 15 वर्ष झटत होतो. तो बोलत होता. या 15 वर्षांत मानवी प्रगतीचे अनेक कंगोरे खूप जवळून अभ्यासले आम्ही. पण कुणालाच या प्रगतीची काळी बाजू कशी लक्षात येत नाही. मानवी सभ्यतेच्या प्रगतीमागे एकच आदिम भावना दडलेली आहे. ती म्हणजे जिज्ञासा. गोष्टी कशा घडतात हे जाणून घेण्याची अपार इच्छा. पडद्यावर आता वेगवेगळी चित्र ओळीने दिसू लागली. लाकडी ओंडक्याला गोल आकार देऊन त्याचा चाक म्हणून वापर करणारा आदिमानव, गारगोटीची दगडं एकमेकांवर घासून आग निर्माण करणारा माणूस इत्यादी. एकदम पडद्यावर 2 नवीन चित्रे आली. पहिल्या चित्रात एक माणूस लाकडं मिळवण्यासाठी हातात कुऱ्हाडीसारखं मोठं हत्यार घेऊन झाडं तोडत होता. तर दुसऱ्या चित्रात प्राण्यांचं कातडं वापरून वेगवेगळ्या वस्तू जसं दागिने, चामडी पिशव्या इत्यादी बनवल्या जात होत्या. आपण प्रगती करत गेलो, पण ते करत असताना आपण पर्यावरणाला दुय्यम दर्जा दिला. वी चोज डेव्हलपमेंट ओव्हर एन्व्हायरमेंट, डिडंट वी? पण आता मी तुम्हाला जे दाखवेन ते पाहून तुम्हाला या सगळ्यांचा अत्यंत गांभीर्याने पुनर्विचार करावा लागेल. इको टेररिझम, पर्यावरणीय दहशतवाद. ऑलिव्हियाच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. तिला आठवलं काही दिवसांपूर्वी मिस साराबरोबर केलेल्या चर्चेबद्दल. जेव्हा कोलोरॅडोत वेल्स्की रिसॉर्ट अटॅक झाला तेव्हा मी तिथेच राहायची. कसला विध्वंस होता तो. त्यांनी आगच लावून टाकली होती तिथल्या इमारतींना. वेल रिसॉर्ट आपल्या नफ्याच्या भुकेपोटी वन्यजीवांच्या निवासाच्या जागेवर अतिक्रमण करत आहे असा हल्ल्याची जबाबदारी घेतलेल्या अर्थ लिबरेशन फ्रंटचा दावा होता. मिस सारा म्हणाल्या होत्या. म्हणजे हा तसलाच काहीतरी प्रकार असणार बहुतेक. असं असेल तर हा जगातला या प्रकारचा सर्वात मोठा हल्ला ठरणार होता. लुक आउट ऑलिव्हिया. प्रोफेसरच्या आवाजाने ऑलिव्हिया विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. टीव्हीवरचं प्रसारण अजूनही सुरू होतं. दिस इज वियर्ड. डोकं वगैरे फिरले की काय त्यांचं? हे सांगायला साऱ्या जगाला वेठीला धरायचं? अध्यक्ष पॅटरसनच्या कपाळांवरचं आठ्यांचं जाळं आणखी दाट झालं. या जगात घडणाऱ्या असंख्य महत्त्वाच्या आणि ज्यांवर तातडीचे निर्णय आवश्यक आहेत अशा घटनांकडे राजकारण्यांचं, अर्थतज्ज्ञांचं आणि मोठमोठ्या उद्योगांचं मुद्दाम होणारं दुर्लक्ष ही सर्वात गंभीर बाब आहे. आपल्या बोलण्याचे परिणाम जगभर कसे उमटत आहेत याची काळजी न करता तो अजूनही बोलत होता. पडदा त्याच्या बोलण्यानुसार विविध चित्र दाखवत होता. सोमालिया, इथिओपिया आणि केनिया येथील 2016 व 17 या काळातील भयंकर दुष्काळ, त्याने निर्माण केलेली खाण्यापाण्याची मारामार, विस्थापित होणाऱ्या 2.9 दशलक्षाहून अधिक लोकांचे अशक्त टाहो, कॉलरा आणि गोवर या रोगांनी पछाडून मरणारे हजारो लोक, सगळं भयंकर चित्र होतं. ते चित्र जाऊन आता पडद्यावर दुसरं चित्र आलं. आग. रस्त्यात येईल ते जाळत जाणारी आग. कॅलिफोर्नियन वाईल्ड फायर्स. अध्यक्ष पॅटरसनच्या अंगावर काटा उभा राहिला. कसला विनाशकारी प्रकार होता तो. 4 दशलक्ष एकरपेक्षा जास्त भूमीची नासाडी करणारं, अमेरिकेवर कोसळलेलं 19 अब्ज डॉलर्सचं महाभयानक संकट. अध्यक्षांच्या मनात विचार येत होते. या सगळ्यांचं कारण काय ते माहीत आहे? आपण तोडलेली जंगलं, उद्योगधंद्यांना पर्यावरणपूरकतेचा विचार न करता दिलेली खुली सूट, कचरा आणि सांडपाण्याचं अयोग्य व्यवस्थापन. कळस म्हणजे 2024 हे इतिहासातलं सर्वात उष्ण वर्ष ठरलंय. तापमान वाढीमुळे समुद्र पातळीत वाढ, ग्लेशियर्स वितळणे, रोग पसरणे, पिण्यायोग्य पाण्याचा तुटवडा असल्या समस्या आज आपल्याला भेडसावत आहेत. पण माझ्यावर विश्वास ठेवा, अजूनही हे सगळं नियंत्रणात आणण्यायोग्य आहे. आता तुम्हाला एवढ्या वेळापासून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो. हे सगळं बोलणारा मी कोण?
तो एकदम बोलायचा थांबला. राष्ट्राध्यक्षांनी कान टवकारले. सांग बाबा, कोण तू ते एकदाचं. त्यांनी समोरच्या डेस्कवर अस्वस्थपणे बोटं आपटली. अचानक बाजूला ठेवलेला त्यांचा स्मार्टफोन वाजायला लागला. हॅलो. हे काय? अध्यक्षांना त्यांच्याच आवाजाचा प्रतिध्वनी समोरच्या स्पीकरवर आला. म्हणजे आपण लाईव्ह आहोत की काय? पॅटरसन लगबगीने सावरून बसले. या क्षणी त्यांचा आवाज सबंध जग ऐकणार होतं. गुड इव्हनिंग डॅड. इट्स रिअली वंडरफुल टू सी यू यंग. समोरचा व्यक्ती म्हणाला. पुन्हा त्याचा प्रतिध्वनी समोरच्या टीव्ही स्पीकरवर उमटला. अध्यक्षांना समजायला वेळ लागला नाही की एवढ्या वेळेपासून भाषण करणारा हा तोच आहे. पण हा आपल्याला डॅड का म्हणतोय? अध्यक्ष पेचात पडले. आय एम युअर रिचर डॅड. आय एम द वन हू हॅजंट येट बॉर्न. ही काय भानगड आहे? फॉर द क्राइस्ट सेक, रिचर्ड और हुएवर यू आर, प्लीज बी क्लिअर. स्पष्ट करा थोडं. कूल डाऊन डॅड, कूल डाऊन, कूल डाऊन. सांगतो सगळं. मी काय म्हणतो, आईला जरा स्मोकिंग कमी करायला सांगा, निदान गर्भधारणेच्या काळात तरी. आईच्या या सवयीमुळेच मला अस्थमा झाल्याचं डॉक्टर्स म्हणतात. खट्याळ हसत रिचर्ड म्हणाला. हे पहा, तुम्ही कोण, तुमची आई कोण, मला काहीच ठाऊक नाही. कृपया ही घाणेरडी मस्करी सोडून मुद्द्याचं बोला प्लीज. वैतागत अध्यक्ष पॅटरसन म्हणाले. आता सगळं कळेलच डॅड, डोंट वरी. तुम्हीच म्हटलं होतं, कशाने बसला नाही तरी माझ्या या बर्थ सर्टिफिकेटने नक्की बसेल तुमचा विश्वास. म्हणत त्याने एका पिशवीतून एक कागद काढून कॅमेऱ्याजवळ धरला. रिचर्ड पॅटरसन, सन ऑफ मिस्टर एडवर्ड पॅटरसन अँड गॅब्रियल पॅटरसन. जीसस क्राइस्ट. थांबवा ते सगळं. हा काय तमाशा लावलाय? मुळात हे शक्यच कसं आहे? अध्यक्षांच्या आवाजात भीती साफ दिसत होती. आता तरी विश्वास बसला का डॅड? मी तुमचा होणारा मुलगा आहे. तुमचं संभावित भविष्य आहे मी. तुम्हाला ही गोष्ट पटवून द्यायला मला हा प्रकार करावा लागला. पण बाकीच्यांना विश्वास कसा देणार? ते आता तुम्हीच करायला हवं, शुडंट यू? हे सगळं खोटं आहे, साफ खोटं. मला बदनाम करण्याचा घाणेरडा प्रकार आहे हा. अध्यक्षांच्या आवाजातला आत्मविश्वास आता संपला होता. खोल मनात आपण ज्या प्रकाराचे साक्षी होत आहोत त्यावर विश्वास ठेवावा की नाही यावर द्वंद्व सुरू होतं. गॅबी असला प्रकार कशाला करेल? पण गॅबीने ही बातमी जर बाहेर पसरवली नाही तर दुसरा कोणी? या सगळ्या प्रकारातली मेख ही होती की राष्ट्राध्यक्षांचं लग्न झालेलं नव्हतं. गॅब्रियल ही त्यांची प्रियसी होती, जिच्याबरोबर ते लवकरच विवाहबद्ध होणार होते. श्रोते हो, थोडासा विचार तुम्हीही करायला हवा नाही का? आमच्या अत्याधुनिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिव्हाइसला तुमचे सॅटेलाइट्स चुटकीसरशी निकामी करता येणं, जगात अनेक ठिकाणी मोठमोठ्या डेटा सेंटर्समध्ये जिथे जगातले कमाल बुद्धिवान इंजिनियर्स काम करत आहेत, अशा ठिकाणची सुरक्षा व्यवस्था आम्हाला खिळखिळी करता येणं, तुमच्या मिलिटरीच्या माणसांवर आम्ही बिनबोभाट ताबा मिळवणं, या सर्वांचं तुमच्याजवळ आणखी काय स्पष्टीकरण असू शकतं? शिवाय हे की आम्ही भविष्यातलं तंत्रज्ञान वापरत आहोत. यावरही तुमचा विश्वास बसत नसेल तर मग तुम्ही हे पाहायला हवं. आता टीव्हीवर वर्तमानपत्रातली एक बातमी दिसत होती. आता करता येणार स्वतःच्या आयुष्याला रिवाइंड, रिव्हर्स एजिंग तंत्रज्ञानाचं गूढ लवकरच येणार प्रकाशात. अध्यक्षांच्या डोक्यात झिणझिण्या येऊ लागल्या. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच ही बातमी न्यूयॉर्क टाइम्स आणि USA टुडे या वर्तमानपत्रांत वाचली होती. त्यावेळेला या संशोधनाबद्दल वैज्ञानिकांमध्ये कमालीचं गूढ वातावरण होतं. रिव्हर्स एजिंग म्हणजेच आपल्या नैसर्गिक वाढीवर ताबा मिळवून म्हातारपणाकडे झुकत चाललेल्या माणसांना पुन्हा तारुण्याकडे आणण्याचा अजब फॉर्म्युला होता. हे संशोधन प्रकाशित करणाऱ्या प्रोफेसर हॉफमनवर सुरुवातीला वेड वगैरे लागण्याचे आरोप केले गेले होते.
या संशोधनाबद्दल त्यांची विस्तृत मुलाखत घेतली जात असतानाच अचानक त्यांच्या राहत्या घरी त्यांची गूढपणे हत्या करण्यात आल्याचं कळलं होतं आणि त्यांच्या संशोधनावर कायमचा पडदा पडला होता. हा प्रोफेसर हॉफमन म्हणजे आमच्यातलाच एक गद्दार बास्टर्ड होता. मला ठाऊक आहे की अजूनही तुमचं मन हे मानायला तयार नसेल की आम्ही खरंच भविष्यातून आलो आहोत. त्यासाठी आम्ही काही महत्त्वाच्या व्यक्तींची अत्यंत खाजगी माहिती, जी आम्हाला भविष्यातल्या त्यांनीच तुमच्यासमोर मांडण्याची परवानगी दिली आहे, सादर करतोय. यानंतर पुढील 15 मिनिटांत पडद्यावर अनेक चित्र, दृकश्राव्य फिती इत्यादी गोष्टी येत राहिल्या आणि जगातली कोट्यावधी माणसं तो अभूतपूर्व देखावा मख्ख चेहऱ्याने पाहतच राहिली. काही असो, जग आता पूर्वीसारखं असणार नाही. अध्यक्षांच्या मनात विचार डोकावला. पुन्हा एकदा स्वागत मंडळी. मगासचाच आवाज. आता प्रश्न उरतो तो एकच. आम्ही काळाचा प्रवास करून इतक्या दूर तुम्हाला पर्यावरणासाठीच सांगायला का आलो? एवढं बोलून तो पुन्हा थांबला. पडद्यावरची चित्र पुन्हा एकामागोमाग एक अशी येत राहिली. पॅसिफिक प्रदेशातील विध्वंसक अग्निवादळ 2055. भयंकर ज्वालांनी धगधगत पेटणारी शहरे पडदा व्यापू लागली. पाठोपाठ रिचर्ड बोलू लागला. 21व्या शतकाच्या मध्यात अभूतपूर्व वणव्यांच्या मालिकेने पॅसिफिक वायव्य भाग उद्ध्वस्त केला. या आगी इतक्या तीव्र होत्या की त्या एकाच प्रचंड आगीच्या वादळात विलीन होऊन अनेक महिने धगधगत राहिल्या. बरीच शहरं त्यामुळे भस्मसात झाली. झाडांच्या व प्राण्यांच्या कित्येक प्रजाती नामशेष झाल्या. संपूर्ण उत्तर अमेरिकेत हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीपर्यंत खालावली. त्यामुळे तिथल्या लोकांमध्ये श्वसनासंबंधी विकारांचं प्रमाण झपाट्याने वाढलं. सिॲटल आणि व्हँकुव्हर सारखी शहरं आगीच्या अंशतः भक्ष्यस्थानी पडून मोठी वित्तहानी झाली. नुकसानाची गणतीच नाही. ऑलिव्हिया आणि प्रोफेसर टक लावून टीव्ही स्क्रीनकडे पाहत होते. पडद्यावर आता काही शहरं चक्रीवादळाच्या भक्ष्यस्थानी सापडतानाचे भयंकर चित्र दिसत होते. 2082च्या आसपास आलेल्या महाचक्रीवादळामुळे मुंबई, ढाका आणि कराचीसारखी किनारी शहरं पाण्याखाली गेली. परिणामी लाखो लोक मृत्युमुखी पडले आणि विस्थापित झाले. भीती आणि उत्सुकता या दोनही भावनांचा प्रभाव या क्षणी सबंध जगावर पसरला होता. हे सगळं इतक्या घाईत घडत होतं की आखो देखा हालही लोकांना विज्ञान कथेवत वास्तवाच्या पार पलीकडचा वाटत होता. 2095च्या आसपास तर हद्दच झाली. ध्रुवीय प्रदेशात वेगानं बर्फ वितळल्यामुळे समुद्राच्या पातळीत अंदाजापलीकडे वाढ झाली. लोकसंख्या अक्षरशः महामारीने पुसली जावी तशी झपाट्यानं कमी होत गेली. या सर्व पसाऱ्यातून सावरायला आम्हाला खूप वेळ लागला. पण कॉंग्रॅच्युलेशन्स, माणूस याही निसर्गचक्रातून सही सलामत सुटला. 2140 पर्यंत मानवी तंत्रज्ञानानं मोठमोठ्या उड्या घेतल्या. यात प्रमुख भूमिका होती ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. आणि आम्ही आमच्या काळाच्या सर्वात खळबळजनक संशोधनापर्यंत पोहोचलो जेव्हा कालप्रवास करण्यासारखी अशक्य गोष्ट आमच्या AI मॉडेल ग्लोमिनायने यशस्वीपणे शक्य करून दाखवली. या संशोधनाचे परिणाम ओळखून सर्व देशांनी एकत्र येऊन यावर बंधनं घालण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मान्य केला. या संशोधनाच्या काही वर्षांनंतर जगातल्या अनेक ठिकाणी होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे आम्ही चिंतेत होतो. सगळ्या प्रगतीवर हे नैसर्गिक हल्ले क्षणात पाणी सोडू शकतात याची भयंकर जाणीव आम्हाला झाली. आणि मग काल प्रवास करण्याच्या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा वापर करण्याचं ठरलं. या कार्यक्रमाची आखणी करायला आम्हाला 10 वर्षे लागली. सुरुवातीला प्राचीन काळात जाऊन मानवाच्या प्रगतीची सुरुवातच पर्यावरणपूरक पद्धतीने करावी, पर्यावरण संवर्धनाचा विचार इतिहासात सुरुवातीलाच रुजवावा असं मत बऱ्याच जणांचं पडलं होतं. पण लगेचच आम्हाला त्यातले धोके लक्षात आले.
जुन्या पिढ्यांना प्रगत विज्ञान शिकवणं आणि त्याउपरही त्यांना त्यावर विश्वास ठेवायला लावणं हे जास्त खर्चिक असल्याचं आमच्या लक्षात आलं. शिवाय काल प्रवासाचं तंत्रज्ञान नवीन असल्याने आमच्या काळापासून जास्त लांब जाऊ नये असं तज्ज्ञांचं म्हणणं होतं. त्यामुळे आम्ही हा काळ निवडला. या सगळ्या प्रकाराचं गांभीर्य तुम्हाला लक्षात आणून देण्यासाठी आम्हाला दहशतवादी पद्धतींचा अवलंब करावा लागला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. पण गेल्या 15 ते 20 वर्षात तुमचं निरीक्षण करून सरळ मार्गाने तुमचा सामना केल्यास तुम्ही किती आणि कसा प्रतिसाद द्याल याबद्दल आमच्या मनात दुमतच होतं. आता पर्यावरण रक्षणाची कमान आम्ही तुमच्या हाती सोपवत आहोत. तुमच्या आजच्या कृतीचा परिणाम उद्याची तुमची मुलं भोगणार आहेत हे विसरू नका. नुसत्या प्रगतीपेक्षा शाश्वत प्रगतीवर भर द्या. जी प्रगती भविष्यातल्या पिढ्यांना उपभोगताच येणार नाही तिचा उपयोग तरी काय. त्यामुळे इथून पुढे मोठमोठे मॉल्स उभारण्यासाठी जंगलतोड करताना तुम्ही ते मॉल्स तुमच्या मुलांच्या थडग्यांवरच उभारत आहात असा विचार करा. खाजगी वाहनांचा बेबंद वापर करताना 0.1% का होईना तुम्ही तुमच्याच मुलाचा उष्माघातानं बळी घेत आहात असा विचार करा. अनवीकरणीय स्रोतांवर अवलंबून राहणे आता सोडा. पर्यावरणपूरक जगण्याला महत्त्व द्या. आम्ही ज्या भविष्याचं भयंकर चित्र तुम्हाला आता दाखवलं ते अजूनही तुमचं म्हणजे आत्ताच्या पिढीचं संभावित भविष्य आहे. अर्थात ते बदलणं अजूनही तुमच्या हातात आहे. तुम्ही आम्हाला योग्य प्रतिसाद दिला तर आता पडद्यावर पाहिलेल्या घटना कदाचित निकट भविष्यात होणारच नाहीत. आमचं काम तुम्हाला हे लक्षात आणून देणं होतं. पर्यावरण या बाबीला सर्वच देशांनी दिलेला दुय्यम दर्जा आपल्याला महागात पडणार आहे हे सांगायला आम्ही इथं आलो आहोत. आम्ही काही मिनिटांतच भविष्याचा प्रवास करून पुन्हा आमच्या काळात जाणार आहोत. आमच्या म्हणण्याचा नक्की किती परिणाम तुमच्यावर झालाय हे खरं तर तेव्हाच कळेल. मात्र आपण तरीही योग्य ती काळजी घेतली नाही तर आम्हाला मोठ्या संख्येत इथं येऊन इथली सगळी व्यवस्था आमच्या हाती घ्यावी लागेल. आम्हाला तसे अधिकारही आधीच मिळाले आहेत. तुम्हाला तुमच्या मुलांच्या नियंत्रणात राहायला आवडेल? नो, राईट? मग आता भूमिका तुमची आहे. हे सगळं कितीही कल्पनावत वाटत असलं तरी हे ढळढळीत वास्तव आहे. अरे चा, एक गोष्ट तर सांगायचीच राहील. आमच्या या टाईम ट्रॅव्हल तंत्रज्ञानाची एक खासियत आहे. आम्ही काळाच्या कोणत्याही टप्प्यात दिवस, तास, मिनिट आणि सेकंदाच्या अचूक गणितासह प्रवास करू शकतो. त्यामुळे आपली भेट आता कधीही आणि कुठेही होऊ शकते. यावेळी ती TV स्क्रीनच्या माध्यमातून झाली. उद्या कदाचित तुमच्या घराची डोअरबेल वाजून समोर मी उभा दिसलो तर आश्चर्य वाटून घेऊ नका. हे तुम्हाला नकोच असेल नाही का? पण माझी भीती तुम्हाला वाटण्याची काहीच आवश्यकता नाही. आम्ही कोणी दरोडेखोर नाही आणि दहशतवादीही नाही. आपण दोघेही आपल्या सामायिक भविष्यासाठी मिळून प्रयत्न करणार आहोत. फक्त एवढंच की काम सूचनांनी होणार नसेल तर ते कारवाईने होईल. निसर्गाच्या सर्व योजनांना फाटा देऊन आज आपण मानव इतके प्रगत झालो आहोत की आता निसर्गाच्या सर्व संसाधनांवर आपलं नियंत्रण आहे. निसर्गानं माणूस निर्माण केला होता, आता माणूसच निसर्ग झाल्यासारखा आहे. पण या अचाट सामर्थ्यासह येणारी जबाबदारी ही छोटी नाही. नाहीतर कोष्ठ्याने स्वतःभोवती विणलेल्या जाळ्यात जसा तो अडकून पडतो तसं आपणच निर्माण केलेलं साम्राज्य एक दिवस आपला घास घ्यायला कमी करणार नाही. एवढं बोलून तो थांबला. जगानं एक निश्वास सोडला. ऐकलेलं, पाहिलेलं आणि अनुभवलेलं पचवायला साऱ्या जगालाच खूप वेळ लागणार होता. पुढच्या दशकभरात जगानं पर्यावरणाच्या स्तरावर प्रचंड बदल पाहिले. अनेक देशांनी पर्यावरण या घटकाला आपल्या शासकीय धोरणात महत्त्वाचे स्थान दिले. या घटनेनंतर जगातील 77 प्रादेशिक संघटनांनी एकत्र येऊन पर्यावरण संवर्धन निधी
म्हणजेच एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन फंडची निर्मिती केली. या निधीतून अनेक देशांत विविध पर्यावरणीय मोहिमा राबवण्यात आल्या. प्रदूषण, कार्बन उत्सर्जन, जंगलतोड, जलसंवर्धन इत्यादी विषयांवर होणाऱ्या संशोधनांचे आणि कृतींचे परिणाम 38% वाढले. थोडक्यात इको फ्रेंडली लाईफ ही एक सामाजिक परंपरा होऊ लागली. एकीकडे बरेच जण रिचर्डची कधीच भेट होऊ नये अशी प्रार्थना करत होते, तर दुसरीकडे अनेक उत्साही व्यक्ती आणि संस्था रिचर्डच्या पुनर्भेटीची आतुरतेनं वाट पाहत होत्या. काहींनी तो आपल्याला भेटल्याचे तथाकथित किस्सेही सांगितले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे 2026 साली झालेल्या आपल्या मुलाचं नाव प्रेसिडेंट पॅटरसन यांनी हेनरी ठेवलं. पॅटरसन यांनी आपल्या मुलाची नाव सोडून सर्व माहिती गुप्तच ठेवण्याची खबरदारी घेतली. ते त्यांना जमलं हेच एक आश्चर्य. यानंतर रिचर्डच्या नावावर अनेक सिद्धांत आणि अंदाज मांडले गेले, काही अभ्यासपूर्ण तर काही हास्यास्पद. रिचर्ड हा देव आहे असं म्हणणाऱ्यांची एक कल्टच तयार झाली, तर काहींनी रिचर्डचा सगळा प्रकारच एक नाटक असल्याचं प्रतिपादित केलं. बऱ्याच संशोधनांनी रिचर्ड या भानगडीची गंभीर दखलही घेतली. त्याच्याबद्दलच्या सर्व सिद्धांतांमध्ये जास्त स्वीकारली गेलेली शक्यता ही होती की रिचर्ड हा व्यक्ती आता काल रेषेवरून पुसला गेला असावा. या शक्यतेचं समर्थन करणाऱ्या लोकांच्या मते आता अनेक देशांनी पर्यावरणाला गांभीर्याने घेतलं असल्याने आपण आपल्या संभावित भविष्याला बदलून टाकलं आहे. अर्थात जे होणार होतं ते झालं नाही. रिचर्डने TV स्क्रीनवर दाखवलेल्या सर्व घटना रिचर्डसोबतच काल रेषेवरून नाहीशा झाल्या. एक प्रकारे आपण आपलं भविष्य बदललं. त्यामुळे रिचर्ड हा जन्माला जरी आला असेल तरी त्याची वाटचाल वेगळ्या पद्धतीने होईल. तो 2024ची ती क्रांतिकारी घटना घडवणारच नाही, कारण आता त्याची गरजच उरणार नाही. या सिद्धांताच्या विरोधात तर्क देणाऱ्यांनी काही मतिगुंग करणारे प्रश्न मांडले. जर रिचर्डने 2024मध्ये ती घटना घडवलीच नाही तर आपल्या स्मरणात अजूनही ती घटना कशी? किंवा पर्यावरणाबाबतीत झालेल्या एवढ्या मोठ्या जागतिक बदलाचं स्पष्टीकरण रिचर्डच्या घटनेशिवाय देता येणं शक्य तरी आहे का? कालप्रवासाबद्दल अजिबात कल्पना नसल्यामुळे या दोन्हींपैकी कुठलीच गोष्ट नाकारता किंवा सिद्ध करता येण्यासारखी नव्हती. आणि म्हणूनच रिचर्ड बाबतीत नवे नवे अनुमान आणि संभावना पुढे येत राहिल्या. या संभावनांपैकीच एक म्हणजे ही की रिचर्ड कुठेही गेलेला नाही. तो अजूनही आपल्यातच आहे, भविष्याचा प्रतिनिधी म्हणून. आणि तो कधीही पुन्हा जगासमोर येऊ शकतो, सुरक्षित भविष्याला धोका निर्माण झाल्यास. तुमचा आमचा जागर